देवा, आज गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आज एवढा मंगल दिवस आहे. आजच्या दिवशी माझ्या या घराला तुझे आशीर्वाद मिळू दे. सगळ्यांना सुख, समाधान, आरोग्य, धनधान्य, ऐश्वर्य सगळं दे. तू तर मला सगळं दिलंच आहेस. आता फक्त माझ्या वाट चुकलेल्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. त्याला पुन्हा मार्गाला आण. एवढंच काय ते मागणं आहे. काय ग आपली लेक राहिली कुठे? हो बघा ना, अजून आली नाही ना. नानाजी आली आली आले. नानाजी घरी गुढी उभारली आहे, पूजा केली, खूप समाधान वाटलं. पा अथर्व तर इतका खुश होता का बात. हो ना, आज किती दिवसांनी तू, गुरु आणि अथर्व तिघही घरात असाल, आणि तेही न भांडता. हो ना? हो ना. आधी हे तर तयारच नव्हते. नंतर अथर्वनं हट्ट केला तेव्हा सोवळं विवळं नेसून तयार झाले पूजेसाठी. राधिका, तू म्हणजे कमाल केलीस ग. काय गुढी काय उभारली. शनायाला आणि गुरुनाथला माफी मागायला काय लावली. सासूबाई सांगत होत्या तुझ्याबद्दल. चला, चांगला मुहूर्त केलायस नवीन वर्षाचा. हो ना नानाजी. राधिका, शुभ संकेत आहेत हे. आता जोमानं सुरुवात करायची. नानाजी, ते लोनचे पैसे पण बँकेत जमा झालेत बरं का. आता या नवीन व्यवसायाचा श्री गणेशा करायला हवा. तुम्ही मला नेहमीप्रमाणे मदत कराल ना? पण करेन म्हणजे काय, नेहमीप्रमाणे. आधी कामाची आखणी करायची, मग ती कृतीत आणायची. हो ना. बरं, मी बँकेतनं थोडेफार पैसे काढून ठेवते. नाही काय, आपल्याला ते कच्च्या मालासाठी वगैरे उपयोगी पडतील ना. पैसे घरी आणून ठेवू नकोस बाई. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.